ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रार्थना म्हणजेच परमेश्वराबरोबर केलेलं संभाषण. प्रार्थना म्हणजेच परमेश्वराशी असलेलं अतूट आणि घट्ट नातं, जेथे मनुष्य केवळ आणि केवळ परमेश्वराच्या प्रेमामध्ये मंत्रमुग्ध होतो, जेथे मनुष्याला कुठे ना कुठे आपली आध्यात्मिक बॅटरी चार्ज करण्यासाठी परमेश्वर एक प्रकारचं सामर्थ्य पुरवत असते. आणि जी ती नाळ असते, ती नाळ ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाचं पोषण त्या नाळेद्वारे करत असते बाळ उदरत असताना, त्याचप्रमाणे परमेश्वर त्याच्या सेवकाचं पालन पोषण ती प्रार्थनेची आहे, म्हणजेच प्रार्थनेची नाळेद्वारे आपलं पालन पोषण करत असते. आणि म्हणूनच जेव्हा व्यक्ती थकलेला असतो, भागलेला असतो, खूप स्ट्रेस असतो, जीवनामध्ये कन्फ्यूज असतो, तेव्हा ही प्रार्थनेची नाळ आपल्याला परमेश्वराकडून सामर्थ्य पुरवत असते, आपल्याला जीवनामध्ये योग्य तो मार्ग दाखवत असते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनामध्ये प्रार्थनेला अग्रस्थान दिलेलं होतं. त्याच्या जीवनामध्ये अनेक वाटेवरती खास खळगे होते, त्याचा मार्ग काट्याने भरलेला होता, त्याचे शत्रू अवतीभोवती होते, तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त केवळ आणि केवळ आपल्या स्वर्गीय पित्याने पुरवलेल्या सामर्थ्याद्वारे, त्या प्रार्थनेच्या सामर्थ्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मिशन कार्यामध्ये यशस्वी झाला. आणि परत आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेमध्ये मंत्रमुग्ध होऊन आपले डोळे त्या स्वर्गाकडे लावत आहे, स्वर्गीय पित्याकडे लावत आहे. आणि कोणासाठी तो प्रार्थना करत आहे? प्रभू येशू ख्रिस्त केवळ आपल्यासाठी नाही, तर ज्या शिष्याने त्याने निवडलेले होते, ज्या प्रेषितावरती त्यांची प्रीती होती, त्या सर्व प्रेषितासाठी प्रभू येशू ख्रिस्त विशेष अशी प्रार्थना करत आहे. आणि त्यांच्यासाठी या प्रार्थनेमध्ये विशेष दान, आरोग्य मागत आहे की त्यांनी एकजुटीने राहावं. आपल्या जीवनामध्ये देखील सर्वप्रथम आपण अग्रस्थान प्रार्थनेला द्यायला पाहिजे. ज्या व्यक्तीच्या जीवनाची सुरुवात प्रार्थनेने होते आणि ज्या व्यक्तीच्या दिवसाचा शेवट प्रार्थनेत होत असतो, त्या व्यक्तीला कशाची गरज नसते, कारण त्या व्यक्तीचं पालन पोषण आणि आध्यात्मिक पालन पोषण प्रभू येशू ख्रिस्त करत असतो आणि त्यांचा सांभाळ प्रभू येशू ख्रिस्त करत असतो. आणि म्हणूनच आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेला अग्रस्थान दिलं पाहिजे. आपल्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, कुटुंबियासाठी प्रार्थना केली पाहिजे, आणि विशेष म्हणजे आपल्या मित्र मैत्रिणी, इतर परिवारासाठी प्रार्थना केली पाहिजे. ज्या लोकांना प्रार्थनेची गरज आहे त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. कारण जेव्हा आपण प्रार्थना करत असतो तेव्हा एक प्रकारचं व्हायब्रेशन आपल्या जीवनामध्ये येत असते, आणि एक प्रकारचं व्हायब्रेशन आपण कळत नकळत त्या व्यक्तीकडे पाठवत असतो, आणि त्या व्यक्तीला नक्की स्पर्श होत असतो. आणि म्हणून ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनामध्ये प्रार्थनेला महत्त्वाचं स्थान दिलं, जीवनाच्या प्रत्येक गोष्टीवरती कुठलाही विशेष महत्त्वाची भूमिका साकारत असताना किंवा कुठलाही डिसिजन घेण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वर्गीय पित्याशी संवाद साधला. प्रार्थनेद्वारे तो प्रभू परमेश्वराशी जोडला गेला. आपण आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेला अग्रस्थान देऊया. जेव्हा आपण कन्फ्यूज होऊ, जेव्हा आपण जीवनामध्ये स्ट्रेस असेल, तेव्हा देखील आपण प्रार्थनेच्या सहाय्याने त्या परमेश्वराशी जोडण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच परमेश्वर आपल्याला जीवनामध्ये योग्य तो निर्णय घेण्यासाठी योग्य ते दिशा दाखवणार आहे, आणि आपला मार्ग सरळ करून त्या मार्गावरती चालण्यासाठी आपला सामर्थ्य पुरवणार आहे. आमेन.